स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारे व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्याच चॅनेलवर। शिवकालीन संपूर्ण इतिहास। पहिल्या युद्धात स्वराज्याचा विजय। आज प्रतिशोध पूर्ण करतोच तो शिवाजी भोसले समजतो काय स्वतःला। घोड्याला टाच मारत भीमाजी क्रोधाने ओरडला। भीमाजी सोबत त्याचे स्वतःचे 50 सैनिक होते। त्याच्या बाजूच्या घोड्यावर बाळाजी हैबतराव होता। 2000ची सैन्य तुकडे घेऊन दोघे सुभानमंगळ किल्ल्याच्या दिशेने निघाले होते। भीमाजी सुभानमंगळला आधी वेढा देऊ, हैबतराव म्हणाला। वेढा देण्याची आवश्यकता भासणार नाही। बाळाजीराजे, हैबतराव, मी सांगितले ना, मी लहानाचा मोठा शिरवळच्याच मुलखात झालोय। हा परिसर जाणून आहे। तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा। थेट आक्रमण केले तरी किल्ला हातात येईल। फारशी कुमक नाहीये किल्ल्यावर। हा, शिवाजीला हल्ल्याची माहिती मिळताच तो पुरंदरवरून एखादी तुकडी पाठवू शकतो, पण काळजी नसावी। त्याआधी आपण किल्ला हातात घेतलेला असेल, भीमाजी म्हणाला। तुमच्या विचारांशी मी सहमत आहे, हैबतराव म्हणाला। हैबतरावाने एक तिरपी नजर भीमाजीवर टाकली आणि कुत्सितपणे स्वतःशीच हसला। मनोमन म्हणाला, या युद्धात योग्य वेळ बघून मी तुझी हत्या करेन भीमाजी। माझा पराभव करणारा माझा मित्र कसा असू शकतो? हैबतरावाला अजून तुम्ही ओळखत नाही भीमाजी देशपांडे। माझ्या भुजामध्ये जितकी ताकद आहे तितकीच मस्तिष्कात कूटनीती भरली आहे। भीमाजीचा आणि हैबतरावाचा घोडा संथ गतीने सुभानमंगळच्या दिशेने मार्गक्रमण करत होता। भीमाजीने पाठीवर ढाल लटकवली नव्हती। कमरेच्या दोन्ही बाजूला 2 तलवारी म्यानेत बंद होत्या। त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते। युद्ध लढण्याआधी जिंकल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर प्रकटले होते। उजव्या हाताच्या मधल्या बोटाला वाकवून त्यांनी मिशांचा घेरदार आकडा ओठावरून बाजूला सारला। मिशामुळे लपलेले ओठ क्षणभर दिसले। त्या ओठावर स्मित झळकत होते। त्यांच्या ओठावरचे स्मित तसेच लपले होते जसे त्यांनी त्यांची ओळख लपवली होती। फतेखानाचा विश्वास संपादन करून शिवाजी राजांच्या रणनीतीनुसार ते सुभानमंगळ किल्ल्यावर आक्रमण करत होते। भीमाजीची दृष्टी आता सुभानमंगळच्या बुरुजावर खिळली होती, परंतु डोळे थिजून त्यांना भूतकाळाचे स्मरण होत होते। फतेखानाला सुभानमंगळ किल्ल्यावर आक्रमण करणे किती आवश्यक आहे हे पटवून दिल्याचा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर आपसूक साकार होत होता। सुभानमंगळवर निघण्याच्या 2 दिवस आधी 4 दिवसात पुरंदरवर 2000 फौज फक्त 2 सरदारांसह पाठवून किल्ला ताब्यात घ्यावा आणि शिवाजीला कैद करावे अशी रणनीती ठरली होती। दिवसाच्या मध्यसमयी छावणीत मोजके सरदार एकत्र येऊन फतेखानासोबत सल्लामसलत करत होते। भीमाजी, तुम्ही पहिला मोर्चा लढवावा, फतेखान म्हणाला। वा, मला बळीचा बकरा बनवण्याचा विचार दिसतोय फतेखानाचा, पण किती मूर्ख माणूस आहे हा। शिवाजी राजांनी आधीच याला बकरा बनवला आहे, भीमाजी मनात म्हणाला। हा भीमाजी देशपांडे म्हणजेच बहिर्जी नाईक होते। शिवाजी राजांनी पुरंदरवर एक अफवा पसरवली होती की 8 दिवसात शिरवळला शहाजी राजांचे हितचिंतक असलेल्या एका सरदाराची सेना दक्षिणेतून येणार आहे। ती शिरवळला थांबणार आणि जेव्हा फतेखान पुरंदरवर आक्रमण करणार तेव्हा ती सेना मागून फतेखानाच्या सैन्यावर आक्रमण करणार। शिवाजी राजांनी जाणून बुजून पसरवलेली ही रणनीती फतेखानाच्या हेरापर्यंत पोहोचली होती। त्याने ती फतेखानाच्या कानावर टाकली होती, म्हणून फतेखान 4 दिवसात आक्रमण करून विजय मिळवण्याच्या बेतात होता। तसे फतेखानाला त्याच्या हेराकडून खबर मिळण्याआधी शिवरायांनी नाईकांपर्यंत खरी रणनीती पोहोचवली होती। फतेखानाच्या फौजेचे विभाजन करायचे होते। त्यासाठी त्याच्या सैन्याला सुभानमंगळ आणि शिरवळमध्ये गुंतवायचे ठरले होते। फक्त हे आता फतेखानाला पटवून द्यायचे होते आणि यासाठीच नाईक त्याच्या सैन्यात सामील झाले होते। हुजूर, सुभानमंगळवर शिवाजीच्या मदतीला सैन्य येणार असल्याची खबर प्रातः काळीच आपल्याला प्राप्त झाली आहे असं तुम्ही म्हणता, तर मी एक सुचवू इच्छितो। बघा, शेवटी तुम्ही ठरवा, भीमाजी म्हणाला। बोला, फतेखान म्हणाला। मराठे चिवट आहेत, ते 1-2 दिवसात हार पत्करणार नाहीत आणि तितक्याच जर वेगाने त्यांच्या मदतीला येणारं सैन्य पोहोचलं तर, म्हणून त्यासाठी आपण आधीच सुभानमंगळवर आक्रमण करून तो किल्ला ताब्यात घेऊ। तिथं 2000 कुमक तैनात ठेवू। मदतीसाठी येणाऱ्या सैन्याला तिथं संपवता येईल आणि तुम्ही पुरंदरवर 3 दिवसाच्या आत विजय मिळवू शकाल।
फतेखानाने चमकून पाहिले। सगळ्या सरदारांना भीमाजीची ही रणनीती पचनी पडली। सगळ्यांनी एका स्वरात सहमती दिली। तुमची सूचना योग्य आहे भीमाजी, फतेखान प्रसन्न होऊन म्हणाला। फतेखान भीमाजीवर जितका प्रसन्न होत होता तितकाच हैबतराव भीमाजीचा द्वेष करत होता। फतेखानाच्या मनात भीमाजीचे उंचावणारे स्थान त्याच्या पचनी पडत नव्हते। आणखी एक, मला सुभान मंगळवर जाण्यास अनुमती द्यावी। माझं बालपण या परिसरात गेलं आहे। किल्ल्यावर चढाई करण्याच्या वाटा मला चांगल्या ज्ञात आहेत। भीमाजी म्हणाले, ठीक आहे, तुम्ही सुभान मंगळवर जा। तुमच्या सोबत हैबतराव आणि फजलशहाही येतील। सोबत 2000ची कुमक घ्या। तुम्ही तिकडे किल्ला ताब्यात घेतल्याचा संदेश पाठवा। मग आम्ही पुरंदरवर आक्रमण करू। शेवटी राजांच्या मनाप्रमाणे त्यांच्या शत्रूने रणनीती ठरवली होती। भीमाजी सुभान मंगळ जवळ पोहोचला होता। किल्ल्याच्या टोकावर फडकणारे भगवे निशाण वाऱ्याच्या तालावर हेलकावे खात होते। किल्ल्यावर फारशी शिबंदी नव्हती, ती कदाचित मुद्दाम कमी ठेवली असावी। हैबतरावाला मात्र तसे जाणवले नाही। किल्ल्यावरून जय भवानी नामाचा उद्घोष मात्र मोठा होता। कदाचित त्या मोजक्या सैन्याने ध्वनी प्रसारणाच्या अनोख्या पद्धतीचा अवलंब केला असावा। त्यांचा आवाज घुमत होता। त्यावरून किल्ल्यावर बंदोबस्त मोठा असल्याचा भ्रम हैबतरावाला झाला होता। भीमाजीराव, किल्ल्यावर कुमक जास्त नाही म्हणता, पण आम्हाला तसं वाटत नाही। माझ्या मते आपल्याला चांगलीच झुंज द्यावी लागेल। तुम्ही सुरू करा आक्रमण आणि किल्ला ताब्यात घ्या। वा पुढे, हैबतरावाने भीमाजीला आदेश दिला। भीमाजीने म्यानातून तलवार उपसली। एरवी हेर म्हणून कर्तव्य बजावणारे नाईक आज सरदार म्हणून त्यांच्या आयुष्यातील पहिल्या युद्धासाठी रणांगणात उतरले होते। हे युद्ध स्वराज्याचेही पहिलेच युद्ध होते आणि या युद्धात नाईक स्वराज्याला जिंकवण्यासाठी स्वराज्याच्या विरुद्ध लढत होते। नाईक आणि त्यांचे पथक सज्ज होते। धूर्तपणात, कटकारस्थानात कितीही अग्रेसर असू देत, मोगल आणि विजापुरी दरबारी त्यांच्यावर मात करण्यासाठी शिवाजी राजांनी बहिर्जी पथकाची निर्मिती केली होती। हे पथक म्हणजे यशाची खात्री होती आणि आज त्याचे पुनर्परीक्षण होते। भीमाजीच्या मागे विजापुरी सैन्य धावत किल्ल्यावर चढाई करणारच होते। इतक्यात किल्ल्यावर मोठमोठ्या शिळा कोसळून विजापुरी सैनिकांच्या अंगावर पडल्या। बरेच ठेचले गेले, काही जखमी झाले, काहींचे हातपाय मोडले गेले। किल्ल्यावरून 200 तिरांचा मारा झाला, त्यात काही सैनिक घायाळ झाले, रक्तबंबाळ होऊन विवळत जमिनीवर पडले। हैबतराव पुरता गोंधळला होता। तो भीमाजीजवळ आला। काय भीमाजीराव, युद्ध लढण्याआधीच आपल्या सैन्याचं मोठं नुकसान झालं आहे। तुम्ही तर म्हणाला होता की किल्ल्यावर मोजकी कुमक आहे, आणि हे काय? काळजी नसावी, किल्ला आपणच घेऊ। भीमाजी म्हणाले, नुसतं बोलण्यानं काही होत नाही भीमाजीराव। पोपटासारखं बोलून तुम्ही फक्त फतेखान साहेबांची मर्जी संपादन करू शकता। तुमच्या ताकदीच्या जोरावर तुम्ही लढाई लढूही शकता, पण युद्ध जिंकण्यासाठी कुशाग्र बुद्धी हवी, जी तुमच्याकडे नाही। मला तर वाटतं फतेखान साहेबांनी उगाच तुम्हाला नेतृत्व दिलं। हैबतराव चरफडत बोलत होता। संयम ठेवा हैबतराव। आदिलशाही सैन्य कुठं आणि शिवाजीचे मावळे कुठं? ही काय सामर्थ्याची तुलना आहे का? आणि जो पक्ष युद्ध सुरू करतो तो जिंकतो असे नाही ना हैबतराव। जो युद्ध संपवतो तो जिंकतो। भीमाजी शांतपणे म्हणाले, हेच तुम्हाला सांगतोय। मराठ्यांनी आपले 200 सैनिक युद्ध सुरू होण्यापूर्वी संपवले। आता कळलं तुम्हाला युद्धनीती नीट ठाऊक नाही, म्हणून तुम्हाला शिवाजीनं पुरंदरचा किल्लेदार बनवलं नाही। तुम्ही व्हा माग। तुम्ही आता या युद्धात सहभागी व्हायचं नाही। मी जिंकून दाखवतो किल्ला। फतेखान साहेबांना काय उत्तर द्यायचं ते मी देईन। हैबतराव चौताळत पुढे सरसावला। त्याने पांढऱ्या शुभ्र घोड्याला टाच मारली। सैन्याला आक्रमणाचा इशारा दिला। सैन्य आता किल्ल्यावर चढून जात होते। भीमाजी त्यांच्या तुकडीसोबत जागच्या जागीच थांबला होता। हैबतरावाच्या मागे जाणाऱ्या सैन्याकडे भीमाजी संत नजरेने पाहत राहिला। त्याची मुद्रा प्रसन्न होती। जा मूर्खा, मला बुद्धी नाही म्हणत होतास, पण तुमची सगळ्यांची बुद्धी कधीच कैद झाली आहे हे सुद्धा तुम्हाला कळलं नाही। भीमाजीने हळूच त्याच्या तुकडीतील सैनिकावर नजर टाकली। सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती। भीमाजीने मान हलवून त्यांना अजून संयम बाळगण्याचा इशारा केला। म्यानातून दुसरी तलवार काढली। तिरकस दृष्टी किल्ल्याच्या टोकावरील तटबंदीवर टाकली। तिथे एक सैनिक योजनेनुसार भीमाजीवर भिंगाने दृष्टी ठेवून होता।
त्याच्याकडे पाहून भीमाजीने दोन्ही तलवारींचे एकमेकावर घर्षण केले। तो त्या सैनिकासाठी इशारा होता। तो सैनिक पटकन तटबंदीवरून बाजूला झाला। ही सगळी योजना राजांकडून किल्लेदाराला आधीच पोहोचली होती। फतेखानाच्या गोटातील एक सरदार काय इशारा करेल आणि केव्हा करेल हे सुद्धा आधीच ठरले होते। आता त्या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती। पुढे सरसावलेल्या हैबतरावाच्या घोड्याच्या टापा आता जागच्या जागी थांबल्या होत्या। हैबतरावाने घोड्याचा लगाम खेचला होता, कारण समोरून सुभान मंगळचा किल्लेदार शस्त्र खाली टाकून येताना त्याला दिसला होता। किल्लेदाराने किल्ला हैबतरावाच्या स्वाधीन केला आणि तो त्याच्या मोजक्या सैनिकांसोबत किल्ल्यावरून उतरून जाऊ लागला। हैबतरावाच्या आता लक्षात आले की सुभान मंगळ किल्ल्यावर शिवाजीचे फक्त 50 सैनिक होते। तेव्हा स्मित करत भीमाजी उर्फ बहिर्जी नाईक हैबतराव जवळ आले। हैबतराव, हा तर तुमच्या शौर्याचा दरार आहे। तुम्ही पुढे येत असल्याचं पाहून घाबरून शत्रूनं शस्त्र खाली टाकलं। भीमाजीच्या प्रशंसापूर्ण शब्दफुलांनी हैबतराव पूर्णपणे संतोषला होता। त्याला किल्ला सहज मिळाल्याचा अतीव आनंद झाला होता। या आनंदाच्या भरात तो विसरला की शिवाजी राजांच्या ज्या सैनिकांना त्याने सहजासहजी गड उतार होऊ दिले, कैद केले नाही, त्यांनी त्याचे 200-250 सैनिक आधीच गारद केले होते। अगदी योग्य बोललात भीमाजीराव। आमच्या शक्तीला कदाचित किल्लेदार जाणून नसेल। बाळाजी हैबतराव नाव आहे आमचं, हे त्याला उशिरा कळलं असेल। हैबतराव गर्वाने हसत म्हणाला, पण शिवाजीच्या लोकांना तुम्ही असं सोडायला नको होतं। अहो, त्यांनी आपले 250 सैनिक मारले आहेत। भीमाजीने हैबतरावाची बुद्धी ठिकाणावर आणण्यासाठी त्याला हा चिमटा काढला होता। हैबतरावाला त्याची चूक उमगली होती। त्याने चरफडत वळून पाहिले। शिवाजीचे ते मावळे दृष्टी आड गेले होते, पसार झाले होते। सुभान मंगळ किल्ला जिंकल्याची वार्ता फतेखानाला मिळाली होती। तेव्हा सूर्य पश्चिम क्षितिजा आड गेला होता। त्याच्या उष्मेची जागा आता शीतल वाऱ्याच्या लहरीने घेतली होती। फतेखान तंबूच्या बाहेर एका आसनावर बसून एका कारकुनास काहीतरी सूचना देत होता। तो उर्दू भाषेत म्हणाला, सरदार मोहम्मद अली फतेखानचा बादशाह सलाम। तुम्हाला खुश करणारी खबर तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। शिवाजीची रणनीती आम्ही उद्ध्वस्त केली आहे। सुभान मंगळ आपण काबीज केला आहे। उद्या आम्ही पुरंदरवर हमला करणार आहोत आणि तुमचा फरेबी शिवाजी भोसलेला जिवंत पकडून विजापुरात आणणार आहोत। मोठ्या गर्वाने फतेखानाने खलिता लिहिला होता। प्रसन्न मुद्रेने त्याने त्यावर त्याचा शिक्का उमटवला होता आणि संदेशवाहकास विजापुरी पाठवले होते। ताबडतोब संदेशवाहक निघाला। फतेखानाने आकाशात पाहिले। चंद्राच्या कोरेजवळ एक तारा लुकलुकत होता। तो तारा चंद्राच्या वाटेत पूर्णपणे सामावलेला नव्हता, तरी फतेखानाने त्या चंद्र ताऱ्याला पाहून डोळे बंद केले आणि काहीतरी पुटपुटून डोळे उघडले। आता सूर्यास्त होऊन बराच अवधी झाल्याने वातावरणात थंडीची लहर अजून वाढली होती। छावणीच्या मधोमध लाकडावर लाकूड रचून पेटवलेल्या शेकोटीजवळ फतेखान पोहोचला। उत्साहामुळे आजची रात्र त्याला झोपू देणार नव्हती। तो दोन्ही हात मागे बांधून शेकोटी भोवती चालत विचार करत होता, उद्या शिवाजीला पकडणार। असू देत मराठे कितीही चिवट, मी फतेखान आहे। तोफांचा मोठा भडीमार करेन आणि एका दिवसात युद्धाचा निर्णय लावेन। हा विजय मिळवून नावाप्रमाणेच मी अजय आहे हे सिद्ध करेन। रात्रीचा मध्य प्रहर उलटला होता। सुभान मंगळच्या बुरुजावरून हैबतराव परिसरावर नजर फिरवत होता। त्यांच्या बाजूला भीमाजी उर्फ बहिर्जी नाईक आणि फजलशहा सुद्धा होते। तेव्हा त्यांना आगींचे असंख्य ठिपके सुभान मंगळकडे येताना दिसले। हे काय, इतक्या मशाली? हैबतराव गोंधळून पुटपुटला। शिवाजीनं पुन्हा सैन्य पाठवलं वाटतं, फजलशहा म्हणाला। हैबतराव, आपण आखलेल्या रणनीतीत शिवाजी अडकला आहे। त्याच्या पदरे आधीच कमी कुवक आहे, त्यातले त्यानं सुभान मंगळवर पाठवली। आता जेव्हा फतेखान साहेब पुरंदरवर आक्रमण करतील तेव्हा शिवाजीकडे फारशी सेना उपलब्ध नसेल आणि मग सहजच आपला विजय होईल। खरोखर बच्चा आहे शिवाजी। आपली इतकी सरळ आणि सोपी रणनीती समजू शकला नाही। भीमाजी कुत्सित हसत म्हणाला, फजलशहा सैन्यास तयार राहण्याचे आदेश द्या। हैबतरावाने फजलशहास सांगितले। तो निघून गेल्यावर हैबतराव भीमाजीला म्हणाला, भीमाजीराव, स्वतःचं राज्य स्थापन करणं इतकं सोपं असतं तर आम्ही नसतं केलं का? होय ना, आता हे शहाजी आणि त्याच्या मुलांना कोण सांगणार? भीमाजी म्हणाला, मरतील आता कर्मानं।
म्हणत हैबतराव काहीसा गर्वाने हसला आणि वळून निघाला. भीमाजीला आता हसू फुटले होते. तुझ्या पराक्रमावर आणि बुद्धीवर तू गर्वाचं पांघरून घातला आहेस हैबतरावा. हर हर महादेव आणि जय भवानीचा उद्घोष मोठमोठ्याने वातावरणात घुमत होता. शिवाजी राजांच्या सैन्याची तुकडे सुभान मंगळला वेढा देण्यास सज्ज झाली होती. मावळ्यांच्या देहात वीरश्री संचारली होती. आधी स्वतःहून हरणे आणि पुन्हा आक्रमण करणे हा राजांच्या रणनीतीचा भाग होता. नायकांनी राजांच्या या रणनीतीबद्दल फतेखानाला पूर्णपणे गाफील केले होते. सुभान मंगळला वेढा दिल्यावर एक तुकडे किल्ल्यावर चढाई करू लागली. तिचे नेतृत्व शिवाजी राजांचा सरदार कावजी मल्हार करत होता. हैबतराव आणि फजलशाह सुद्धा आता सज्ज झाले होते. भीमाजी आणि त्यांची तुकडे अजून मागेच होती. किल्ला सोडण्याआधीच शिवाजी राजांच्या सैनिकांनी किल्ल्याचा दरवाजा कमकुवत केला होता, जेणेकरून पुन्हा आक्रमण करणार तेव्हा सहजासहजी दरवाजा तोडता यावा. हे त्यांचे पूर्व नियोजन होते. त्यामुळे लाकडी ओंडकेच्या 4 प्रहारात किल्ल्याचा मुख्य दरवाजा कोलमडून पडला आणि आवेगाने कावजीचे सैन्य किल्ल्यात घुसले. त्वेषाने दिसेल त्याला ते कापू लागले. हैबतरावाचे सैन्य सावध होते. तेही चांगला प्रतिकार करत होते, परंतु कावजीच्या मावळ्यांचे रक्त सळसळणारे होते. ते आजपर्यंत मुलखावर झालेल्या या परकीयांच्या अत्याचारांचे प्रतिशोध घेत होते. ते आवेगाने तलवारी फिरवत होते. आता कावजी समोर फजलशाह गेला. हैबतराव हातात दांडपट्टे घेऊन कावजीच्या तुकडीवर आक्रमक झाला होता. भीमाजीरावाची तुकडी मात्र अजूनही युद्धात उतरली नव्हती. कावजी मल्हारने तलवारीच्या 20-25 हातामध्ये फजलशहाला गारद केले. तो जमिनीवर कोसळला. हैबतराव शिवाजी राजांच्या मावळ्यांना धारातीर्थी पाडत पुढे येत होता. आता त्याची गाठ कावजीशी झाली होती. कावजी आणि हैबतरावात प्रचंड युद्ध सुरू झाले होते. हैबतराव फणफणत होता. कावजी त्वेषाने लढत होता. त्याने हैबतरावाच्या एका हातातील दांडपट्ट्यावर प्रहार केला. तेव्हा हैबतरावाने दुसऱ्या हातातील दांडपट्ट्याने कावजीवर वार केला. तो कावजीने ढालीवर झेलला. इकडे भीमाजीने किल्ल्यावर नजर फिरली. सर्वदूर रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. जमिनीवर पडलेले दोन्ही पक्षातले सैनिक विवळत होते. हैबतरावाने लढाईचे कसलेच नियोजन केले नव्हते. तो सैन्याला सोबत घेऊन लढण्यापेक्षा वैयक्तिकरित्याच लढत होता. त्याचे पूर्णपणे लक्ष कावजीवर केंद्रित झाले होते. भीमाजीने आपल्या तुकडीला आदेश दिला. भीमाजीचा उर्फ बहिर्जी नाईक यांचा आदेश मिळताच त्यांच्या तुकडीने हैबतरावाच्या सैनिकावर हल्ला सुरू केला. भीमाजीच्या तुकडीतील ते 50 सैनिक म्हणजे बहिर्जी पथकाचे हेर होते. संयम आणि शक्तीचे अजब मिश्रण असलेले हे वीर एकेकाच्या पदरी 10 सैनिकांचे बळ बाळगून होते. कठोर प्रशिक्षण घेतले ते 50 योद्धे हैबतरावाच्या 500 तरी सैनिकांचा संहार सहज करू शकणारे होते. ते नियोजनबद्धरित्या पुढे सरकले आणि अचानक हैबतरावाच्या सैनिकावर तुटून पडले. आपल्या सैनिकांनी आपल्यावर हल्ला कसा केला या विचाराने हैबतरावाचे सैनिक गोंधळले होते. त्यांना काही कळण्याआधीच त्यांचे मुंडके धाडा वेगळे होत होते. हैबतरावाचे मात्र याकडे दुर्लक्ष होते. तो पूर्णपणे कावजीला धारातीर्थी पाडण्यासाठी पेटून उठला होता. भीमाजीने त्यांच्या एका साथीदाराला इशारा केला. तो साथीदार पटकन किल्ल्याच्या बुरुजावर चढला आणि लांडग्याच्या ओरडण्याचा आवाज काढू लागला. हा आवाज एक इशारा होता. यामागे भीमाजीची उर्फ बहिर्जी नाईकांची काय खेळी असावी? होय, खेळीच होती. कारण त्यांनी किल्ल्याच्या बाहेर झुडपात लपून बसलेल्या एका संदेशवाहकासाठी हा इशारा दिला होता. हा संदेशवाहक बहिर्जी पथकाचा हेर होता, परंतु तो फतेखान विजापुरातून निघाल्यापासून त्याच्या सैन्यासोबत होता. शिवाजी राजाने सुभान मंगळवर आक्रमण केले आहे. त्याची सैन्य क्षमता हैबतरावाच्या सैन्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे हैबतरावाच्या मदतीसाठी आणखी एका तुकडीला सुभान मंगळवर त्वरित पाठवावे हा संदेश घेऊन तो संदेशवाहक बेलसरला फतेखानाकडे वेगाने घोड्यावरून स्वार झाला होता. येथे कावजीने हैबतरावाच्या दांडपट्ट्याचा मारा चुकवत त्याच्या शरीरावर वार केला. कावजीच्या हल्ल्याचा बचाव करण्यासाठी हैबतराव मागे झुकला. तेव्हा तितक्याच चपळतेने कावजीने एक पाऊल मागे घेऊन तलवारीचा वार त्याच्या मांडीवर केला. हैबतराव वेदनेने किंचाळला. एका हातातील दांडपट्टा फेकून त्याने मांडी पकडली. पुढच्या क्षणी क्रोधाने लालबुंद होत त्याने दुसरा दांडपट्टा आवेगाने फिरवला. कावजी त्याच्या दांडपट्ट्याचा प्रहार ढालेवर झेलू लागला. तेव्हा त्याच्या बाजूला भीमाजी आला.
आणि त्याने कावजेवर हल्ला सुरू केला। कावजेने हैबतरावावर तलवार चालवणे सोडून तो भीमाजीशी 2 हात करू लागला। हैबतरावाच्या सैन्यात आपली माणसे आहेत याची पूर्वसूचना शिवाजी राजांनी कावजेला दिली होती, परंतु आदिलशाही सैनिकांसारखाच सगळ्यांचा पेहराव असल्याने कोण शिवाजी राजांची माणसे आहेत हे ओळखणे कावजीला अवघड जात होते। कावजेवर भीमाजीने हल्ला केल्याने हैबतरावाला क्षणिक विश्रांती मिळाली होती। तो मांडी पकडून कावजी आणि भीमाजीचे द्वंद्व पाहत होता आणि तेव्हाच त्याची नजर किल्ल्यावर फिरली। त्याला धक्का बसला, त्याचे डोळे विस्फारले, त्याचे सैन्य जमिनीवर पडले होते। तितक्यात शिवाजी राजांच्या सैन्यातील एक सरदार संभाजी काटेने घोषणा केली, तुमची बोटावर मोजणे इतके सैन्य उरले आहेत, लढाई थांबवा, तुम्हाला जीवदान दिले जाईल। संभाजी काटेचे शब्द कानी पडताच भीमाजीने तलवार जागच्या जागी थांबवली। कावजीनेही आपला प्रहार थांबवला। तेव्हा हैबतराव मोठ्याने ओरडला, भीमाजी सोडू नका, त्याला शस्त्र टाकू नका, त्यानं मला जखमा दिल्या आहेत। अगदी बरोबर, ज्यांनी दख्खनच्या जनतेला आजपर्यंत जखमा दिल्यात, क्रूरपणे अत्याचार केलेत, त्यांना जिवंत सोडायचं नाही, असे म्हणत भीमाजीने उर्फ भैरजी नाईकांनी गिरकी घेऊन हैबतरावाच्या गळ्यावर तलवार टेकवली। हैबतराव भीमाजीकडे क्रोधाने पाहत होता। शिवाजी राजांनी कोणास हैबतरावाच्या सैन्यात पाठवले आहे हे मावळ्यांच्या आता ध्यानात आले होते। भीमाजींच्या 50 सैनिकांनी हैबतरावाच्या उरल्या सुरल्या सैनिकांची मुंडकी उडवली होती। हे पाहून हैबतराव आणखीनच चौताळला, धोकेबाज भीमाजीराव देशपांडे, धोकेबाज आम्ही? हैबतराव, तुम्ही त्या विदेशी अत्याचारींना सहकार्य करून या मातीशी जी धोकेबाजी करत होता त्याचं काय? भीमाजीने त्याला विचारले। फतेखान साहेबांना तुमचं सत्य कळेल तेव्हा तुमची अवस्था काय होईल याचा विचार करा, हैबतराव रोषाने म्हणाला। हैबतराव, फतेखानाच्या छावणीवर शिवाजी राजांनी आतापर्यंत हल्ला केलाही असेल, भीमाजीने स्मित करत म्हटले। आदिलशाही सैन्य संख्या किती आहे तुम्ही जाणून आहात ना? हैबतराव गर्वाने हसला। हो, त्यातले 2000 आम्ही इथे कापलेत। 1500 सैनिकांची तुकडी पुन्हा येत होती तुमच्या मदतीला, पण त्या तुकडीला शिरवळच्या जंगलात लपून बसलेल्या शिवाजी राजांच्या सैनिकांनी केव्हाच कापले असतील। उरलेले बेलसरला मारले जातील। एक भुवई उंचावून भीमाजी उर्फ बहिर्जी नाईक म्हणाले। ही तुमची रणनीती होती भीमाजीराव देशपांडे? क्रोधाने हैबतरावाने विचारले। माझी नाही, शिवाजीराजे भोसलेंची। आणि एक, आम्ही भीमाजीराव देशपांडे नाही आहोत। मग ते जाणून घ्यायची तुमची कुवत नाही, भीमाजीने स्मित करत म्हटले। ह्या दगाबाजीची तुम्हाला किंमत चुकवावी लागेल। तुम्ही प्रत्यक्षरित्या आदिलशहाशी दगाबाजी केली आहे। हैबतराव खेकसला। हैबतराव, आदिलशाहीला कसं कळणार आम्ही दगाबाजी केली ते? तुम्ही सांगणार का? वा, किती हा दृढ विश्वास! अजूनही तुम्ही या किल्ल्यावरून जिवंत उतरून जाऊ शकता असं वाटतंय का तुम्हाला? कौतुक वाटतं तुमच्या या विश्वासाचं, भीमाजी हसत म्हणाला। हैबतराव हार मानणाऱ्यातला नाही भीमाजी, हैबतराव डोळे वाटावरून म्हणाला। हारला तर तुम्ही पहिल्याच बेटीत होता हैबतराव, शस्त्राभ्यासातच तुम्हाला धूळ चाखवली होती, पण आज नाही, असे म्हणत हैबतरावाने भीमाजीच्या पोटात चपळतेने लात मारली। हैबतरावाच्या मानेवर भीमाजीने ठेवलेली तलवार त्या हालचालीने हैबतरावाच्या खांद्याला स्पर्शून गेली। त्याच्या खांद्यातून रक्ताची धार लागली। प्रसंगावधानताच राखत कावजेने पुढे येऊन पटकन हैबतरावाच्या पोटात तलवार घुसवली आणि पोटात घुसलेली तलवार पोटातच फिरवून बाहेर काढली। तलवार निघाल्यावर त्या जखमेतून घळाघळा रक्त वाहू लागले। मशालीच्या उजेडात किल्ल्यावर पसरलेला रक्ताचा सडा स्पष्टपणे दिसत होता। दोन्ही पक्षातील मृत सैनिकांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या पार्थिवांना किल्ल्याच्या पायथ्याशी नेलं जात होतं। ही सुद्धा एक भिन्नता होती। इतर शासक आणि स्वराज्यामध्ये शत्रू पक्षातील सैनिकांच्या पार्थिवांचे अंत्यसंस्कार करण्याची भारतीय संस्कृतीची परंपरा पुन्हा रुजवली जात होती। युद्ध करून जिंकलेला पहिला किल्ला सुभानमंगळ स्वराज्यात आला होता। नायकाने पाठवलेला संदेशवाहक फतेखानाकडे गेला होता, तेव्हा त्याचा निरोप सत्य मानून आणखी एक तुकडे फतेखानाने पाठवले होते। त्या तुकडीवर शिरवळच्या जंगलात आधीच लपून बसलेल्या शिवाजी राजांच्या सैन्याने हल्ला करून सगळ्यांना संपवले होते। मग नंतर बाजी पासलकर या अनुभवी पराक्रमी योद्ध्याला शिवाजी राजाने फतेखानावर अकस्मात हल्ला करण्यासाठी बेलसरला पाठवले होते। त्याने फतेखानाच्या बेसावध सैन्याला चांगलेच जोडपले होते, परंतु सावध झाल्यावर त्यांनी प्रचंड प्रतिकार केला होता। स्वराज्याच्या प्रथम युद्धात बाजी पासलकर या स्वराज्याच्या पहिल्या सरदारास वीरमरण आले होते।
शिवाजी राजांच्या या सैन्याने फतेखानाला डिवचून पुन्हा पुरंदरच्या दिशेने पळ काढला होता। आता फतेखान चौथाला होता। त्याने मावळ्यांचा पाठलाग केला। ही राजांची रणनीतीच होती। त्याच दिवशी प्रातःकाळ होईपर्यंत फतेखान त्याच्या सैन्यासह पुरंदरवर आला। यामागे शिवाजी राजांचा हेतू हा होता की सुभान मंगळवर जे झाले त्याची फतेखानापर्यंत खबर पोहोचण्याआधी त्याला युद्धात गुंतवावे। विजापूरशी संपर्क साधून आणखी सैन्य मागवण्यासाठी त्याला पुरेसा अवधी मिळू नये हे राजांचे प्रमुख धोरण होते। फतेखान पुरंदर जवळ आला। त्याचे सैन्य मारेच्या टप्प्यात येताच किल्ल्यावरून युद्धार्थ दुंदुभीचा घोष झाला। तोफांचा मारा सुरू झाला। आग ओकणारे बाण शत्रूवर सोडले जाऊ लागले। गोफणीतून दगड भिरकावले जाऊ लागले। या माऱ्यात आदिलशाही सैन्य बऱ्याच प्रमाणात गारद झाले होते। जखमी सैन्य काढता पाय घेऊन माघारी पळत सुटले। शिवाजी राजांच्या एकामागे एक सैन्य तुकड्या बाहेर पडू लागल्या आणि तुंबळ युद्ध सुरू झाले। फतेखानाचा एक एक सरदार गतप्राण होत होता। शिवाजी राजांच्या सैन्याचा प्रभाव पाहून काही सरदार त्यांच्या तुकड्यांसह युद्ध सोडून धावू लागले। फतेखानाने त्यांना थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, परंतु तो थांबवू शकला नाही। शेवटी त्याला सुद्धा माघार घ्यावी लागली। स्वराज्याचे प्रथम युद्ध शिवाजी राजांनी जिंकले होते। आदिलशहाचा अजय सरदार पराजयी झाला होता। या निर्णायक युद्धात बहिर्जी पथकाने स्वराज्य निर्मितीसाठी स्वतःला सिद्ध केले होते।